नमस्कार, माझे नाव सौ तेजल तुषार जुळे आहे। मी या शिवधाम सोसायटीची खजिनदार म्हणून इथे सभासद आहे आणि 15 मार्च 2026 रोजी दुपारी 4 वाजता ज्यावेळी आमच्या भिंतीचे बांधकामाचे तोडत असताना आमचे शेजारील इमारतीचे विकासक श्री दोबळे बिल्डर यांनी इथे येऊन जी मारहाण केली, त्यानंतर आमच्या सभासदांनाही जखमी केलं। आमचे विकासक होते त्यांनाही मारहाण केली आणि त्यामध्ये त्यांना खूप दुखापतही झाली आहे आणि त्यानंतर त्यांना इथे आमच्याकडून कोणीही काही त्यांना केलेलं नव्हतं। ते स्वतः इथे आले आणि आम्ही फक्त चर्चेसाठी ते येणार त्यासाठी आम्ही वाट बघत होतो, पण ते स्वतः इथे आले आणि त्यांनी स्वतः येऊन विकासकावर हल्ला केला। म्हणजे आम्ही त्या ह्याच्यात नव्हतो, पोलीस प्रोटेक्शन ही आमच्याकडे नव्हतं। त्यानंतर आम्ही त्यांनी सांगितलं की पोलिसांमध्ये आपण तक्रार करूया, पण आमच्या आधी ते स्वतःच पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि आमच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत। हे आम्हाला काही कळत नाही की त्यांनी कशाबद्दल गुन्हा दाखल केला, कारण स्वतःच येऊन मारहाण करून आणि तिथे सांगतात आहे की त्यांना मारहाण झाली, अशा प्रकारे खोटा गुन्हा त्यांनी दाखल केला। तर हे निव्वळ आमची फक्त जागेसाठी हा वाद आहे। आमचं हे ऑलरेडी आमचं डेव्हलपमेंटचं त्यांच्याकडेही आम्ही डेव्हलपमेंटसाठी गेलो होतो सुरुवातीला, पण लोकांच्या सर्व एकमताने झालं की आपण ह्या डेव्हलपमेंटला न देता श्री मिलिंद चव्हाण यांच्याकडे आपण ह्या डेव्हलपमेंट करूया। जी शाही इन्फ्रास्ट्रक्चर ही जी भागीदारी कंपनी आहे त्यातर्फे आपण हे डेव्हलपमेंट करूया, असं एकमताने संगमताने पास झालं होतं निवेदन आणि त्यांना आम्ही नकार कळवला होता। तर बहुतेक त्यांना हा राग असावा की सोसायटी आमच्यासोबत न आल्यामुळे तो रागही त्यांनी काढला असावा। तर कृपया या सर्व गोष्टींचा विचार करावा आणि आमचे जे काही आम्ही केलेलं रिडेव्हलपमेंटची प्रोसेस त्याची सर्व कागदपत्र सोसायटीकडे आहे, ती कृपया सर्व बघावी। कायद्याने जे काय आहे जे कायद्याने जी काही सुव्यवस्था असेल त्याप्रमाणे सर्व गोष्टीचा विचार करून आणि आमच्यावर झालेल्या अन्यायाला कृपया वाचा फोडावी। मी अनिल शंकरराव देशमुख शिवधाम रिजन्सी सोसायटीचा चेअरमन आहे। दिनांक 15 मार्च 2026 रोजी दुपारी 2:30-3 वाजण्याच्या दरम्यान आम्ही शिवधामचे सर्व सभासदांनी काही दिवसापूर्वीच साई इन्फ्रा गजानन कंपनी आणि त्याचे भागीदार सुनील चव्हाण, मिलिंद चव्हाण, आकाश भोईर व इतर त्यांचे भागीदार यांना आमची सोसायटी पुनर्विकासासाठी दिलेली आहे। त्याबाबत आमचे जे कायदेशीर बाबी होत्या त्या सर्व आम्ही पूर्ण केलेल्या आहेत। DA ॲग्रीमेंट साईन केलेलं आहे। त्या अनुषंगाने आम्ही सर्व सभासदांनी रविवारी 15 मार्च 2026 रोजी दुपारी 2:30 वाजता ही जी भिंत दिसते तुम्हाला, ही कमकुवत झालेली होती, ही तुटायलाच आलेली होती, तर ती आम्ही स्वतःहून तोडायला घेतलेली होती। त्या पिरियडमध्ये शिवनेरी बाजूची बिल्डिंग दिसते ती शिवनेरी बिल्डिंगचे मनोज ढोबळे, मुख्य त्यांचे बिल्डर प्रताप ढोबळे यांनी संगनमताने त्यांच्या लोकांना बोलवून घेऊन अचानक आमचे काम चालू असताना आमच्या सोसायटीच्या आवारात येऊन आम्हाला मारहाण केलेली आहे। त्या पिरियडमध्ये आमचे विकासक मिलिंद चव्हाण होते, यांनासुद्धा त्यांनी मारहाण केलेली आहे। संरक्षण भिंतीवरून त्यांचं म्हणणं आहे, परंतु ही भिंत आमचीच आहे। त्यांच्या सोसायटीची संरक्षण भिंत त्या बाजूला आहे, ती तुम्हाला बघता येईल। ही जागा लाटण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी हे केलेलं आहे आणि मागील 1-1.5 वर्षापूर्वी प्रताप ढोबळे यांनी आमच्या सोसायटीची मीटिंग घेऊन आमची सोसायटी त्यांना रिडेव्हलपमेंटसाठी द्याबाबत विनंती केली होती, परंतु आम्ही सर्वांचा विचार करून आम्ही ती नकार दिलेला आहे त्यांना रिडेव्हलपमेंटसाठी। त्यामुळे त्या वादातूनच हे झालेलं आहे। मी श्री बनशीलाल यमाजी आहे, शिवधाम रिजन्सी सोसायटीचा मी कमिटी मेंबर आहे। महाशय, जे आम्ही ही बिल्डिंग साई इन्फ्रास्ट्रक्चर यांना रिडेव्हलपमेंटसाठी दिलेली आहे आणि सर्व कायदेशीर बाबी पूर्ण केलेल्या आहेत। ही वास्तविक ही भिंत जी त्या दिवशी जो प्रकार घडला, ही भिंत आमच्या ताब्यातच आहे। यापूर्वी अगोदर KDMCने मोजमाप पण केलेलं आहे, त्याप्रमाणे ही भिंत आमच्या ताब्यात आहे। परंतु त्या ढोबळे यांना आम्ही रिडेव्हलपमेंटसाठी दिलं नाही ती आमची बिल्डिंग, त्यामुळे तो राग त्यांनी मनात ठेवून पुन्हा आमच्यावरती काहीतरी कारणं काढून त्यांनी तो आमच्यावरती हल्ला केलेला आहे। आमच्या डेव्हलपरवर सुद्धा हल्ला केलेला आहे। तर ह्या गोष्टी अन्यायकारक आहे, याचा आम्हाला न्याय मिळावा ही नम्र विनंती। आणि आम्हाला भीतीसुद्धा आहे की जर ते डेव्हलपरला जर मारू शकतात
तर आमच्या सोसायटी मेंबरला सुद्धा कोणत्याही प्रकारचे इजा करू शकतात, कोणत्या प्रकारचे दमदाटी देऊ शकतात किंवा त्यांच्या जीवाला धोकासुद्धा निर्माण करू शकतात अशी आम्हाला भीती आहे. तर कृपया आम्हाला प्रोटेक्शन मिळावं आणि योग्य तो न्याय मिळावा. मैं सतीश नायर बिल्डिंग का सेक्रेटरी है शिवधाम रेजेंसी से. 15 मार्च 2026 मध्ये ये मेरे को ये जो प्रॉब्लम दिखा है, हम लोग सब एक साथ था. ये जो मेन दीवार का जो भी प्रॉब्लम्स था वो हम लोग शॉर्ट आउट कर रहे थे. तो अचानक ये अपना प्रताप डुबले अचानक आके डायरेक्ट अटैक करने हमारा जो मिलिंद चौहान जो बिल्डर है उनके साथ में डायरेक्ट अटैक करने लग गया. हमको पहला इनिशियली लगा कि हम लोग पहला बैठ के बात करेंगे, शॉर्ट आउट करेंगे, पर वो शॉर्ट आउट नहीं करने के पहले डायरेक्ट हमारा अटैक किया. ये हमारा सोसाइटी का सब पूरा विटनेस है, सब कुछ है उसका. और उन्होंने क्लेम किया कि ये जो दीवार है हमारा है, पर एज पर TLR और हमारे पास सब कुछ का ये है, प्लान है, सब कुछ है. इस हिसाब से देखिएगा तो हमारा ये जो दीवार है हमारा है. इट इज़ ये शिवधाम रेजेंसी का है. ये चीज़ ये हम लोग अभी मिलिंद चौहान को इतना ऐसा अटैक कर सकता है, तो अभी हमारा बिल्डिंग वाला भी हमको भी बहुत डर लग रहा है कि ये कल आके हमारा ऊपर भी हमला कर सकते, क्योंकि हमारा चेयरमैन है, मेरा खजीनदार है, मेरा मेन सेक्रेटरी है, तो मेरा ऊपर भी हमला हो सकता है, कभी भी हो सकता है. तो उसके लिए हमारा घर वाले और जो भी बिल्डिंग का जो भी फैमिली है वो लोग अभी भी डरते हैं कि क्या आगे क्या होने वाले बोल के.